नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. मी सतीश काळे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आपण बघत आहोत रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. त्याच्यामध्ये आपण मिररचा कॉन्सेप्ट बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण बघूया रे डायग्राम्स. रे डायग्राम्स कशासाठी असतात? इमेज आणि ऑब्जेक्ट या दोघातलं डिस्टन्स काढण्यासाठी रे डायग्रामचा वापर होतो. रे डायग्राम युजफुल असतात. त्याच टाईपमध्ये रे डायग्राम्सच्या मदतीनं तुम्हाला एक्झॅक्टली पोझिशन काढण्यास किंवा नेचर ऑफ इमेज काढण्यास किंवा त्या इमेजची साईज काढण्यास मदत होते. 3 पॅरामीटर्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. एक आहे पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ इमेज. म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण थोडंसं बघूयाच. पोझिशन म्हणजे एक्झॅक्टली इमेज कुठं बसली आहे. साईज म्हणजे छोटी आहे मोठी आहे, आय मीन व्हॉट इज डिमिनिश्ड आहे मॅग्निफाईड आहे. आणि नंतर असणार नेचर, आयदर रिअल ऑर इन्व्हर्टेड, रिअल ऑर व्हर्च्युअल. या टाईपचे कॉन्सेप्ट्स तुम्हाला समजून येतात. तर किती टाईपच्या टोटल इमेज असतात बरं? तर मुख्यतः आपण बघतो काही 4 टाईप्स आहेत आपल्याकडे इमेजेसचे. कुठले कुठले 4 टाईप्स आहेत? एक तर इरेक्ट इमेज असते, म्हणजे समोर आरशाच्या समोर तुम्ही उभा राहिल्यानंतर तुम्ही स्वतः उभे दिसतात, तुमची इमेजसुद्धा ऑब्व्हियसली उभी दिसते. इरेक्ट इमेज. मॅग्निफाईड इमेज, आरशाच्या जवळ गेलात तुम्ही, तुमचा एकदमच चेहरा मोठा होऊन जातो, तुमची साईज एकदमच वाढून जाते. तिसऱ्या टाईपची असते इन्व्हर्टेड इमेज. तुम्ही एखाद्या मिररच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही उलटं दिसण्यास सुरुवात होतात, त्याला आपण इन्व्हर्टेड इमेज म्हणतो. आणि लास्ट टाईप आहे आपला इमेजचा डिमिनिश्ड इमेज. मिररच्या समोर थांबल्यानंतर तुम्ही एकदम छोटे दिसण्यास सुरुवात होते, त्याला आपण डिमिनिश्ड इमेज असं म्हणत असतो. ओके. आता रे डायग्राममध्ये काही ह्याच्या बेसिक्स रूल्स आहेत. ते रूल्स जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला फार लवकर याचा कन्सेप्ट शिकता येतो, बघता येतो. त्यासाठी आपल्याला अशी काहीतरी स्केल घ्यावी लागते. अशी काहीतरी लाईन्स ड्रॉ करून आपण एका टाईपचा प्रिन्सिपल ॲक्सिस सेट केला. याच्यामध्ये ठराविक डिस्टन्सवरती आपण पी ठेवला. पी ॲज अ जॉमेट्रिकल सेंटर, दॅट्स कॉल्ड ॲज अ पोल. याच्यापासून आपण एक टाईपमध्ये कॉन्केव सरफेस तयार केला किंवा कॉन्केव मिरर तयार केला. आणि याच्यामध्ये 2 सेंटीमीटरवरती आपण घेतला हा फोकस. ओके, हा फोकस घेतला. याचा कुठंतरी सेंटर ऑफ कर्वेचर असणार. 2 आणि 2 4 या सेंटीमीटरवरती सेंटर ऑफ कर्वेचर आला. आणि या टाईपमध्ये आपण नॉर्मली आपल्या नोटबुकमध्ये आपण सेट करू शकतो अशा टाईपची कॉन्केव मिरर. ओके. व्हॉट इज द रूल नंबर 1? रूल नंबर 1 असा असतो. एक्झाम्पल, ही तुमची डायग्राम असणार. या डायग्राममध्ये जर आपण असा एखादा रे पास केला, द रे विच इज अ पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, इट ऑलवेज पासेस थ्रू द व्हॉट फोकस. तो फोकसमधनं पास होत असतो. तुम्ही असे कित्येक लाईन्स प्रिन्सिपल ॲक्सिसला पास करा, ते येताना प्रिन्सिपल फोकसमधनंच पास होतील या टाईपमध्ये. रूल नंबर 2 असा आहे. सिम्पलच आहे सगळे रूल्स, पण तुम्हाला माहितीच पाहिजेत. हेर इज द ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे. इन्सिडंट रे जर आपण सेंटर ऑफ कर्वेचरमधनं जर पास केला तर तो जशास तसा वापिस त्याच डायरेक्शननं येत असतो. ओव्हरलॅप होऊन तसाच येतो वापस, कारण याला तो 90 डिग्रीमध्ये आणि 90 डिग्रीमध्ये वापस येत असतो. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन या टाईपमध्ये. रूल नंबर 3 असा आहे, जर तुम्ही अशा टाईपमध्ये जर रे ऑफ इन्सिडन्स पास केला प्रिन्सिपल फोकसमधनं, तर रिफ्लेक्ट झालेला जो रे असतो तो प्रिन्सिपल लाईनला, प्रिन्सिपल रेला पॅरल असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असतो. इन्सिडंट पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, रिफ्लेक्टेड रे. अँड रूल नंबर 4 या टाईपमध्ये असा आहे, इफ द इन्सिडंट रे फॉल्स ऑन द और फॉल्स ॲट द पी पॉईंट, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अशा टाईपमध्ये तो पास होत असतो. कुठले कुठले 4 रूल बघितले आपण? रूल नंबर 1, जर इनकमिंग इन्सिडन्स रेज जर पॅरल असतील प्रिन्सिपल ॲक्सिसला, तर जाताना रेज कशातनं पास होतात? एफमधनं पास होतात, फोकसमधनं पास होतात. दुसरा रूल काय बघितला? जर इन्सिडंट रे पास होत असेल सेंटर ऑफ कर्वेचरमधनं, तर जाताना सुद्धा तो सेंटर ऑफ कर्वेचरमधनं जात असतो. तिसरा रूल काय बघितला आपण? जर इन्सिडंट रे प्रिन्सिपल फोकसमधनं जात असेल तो जाताना प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल जात असतो. आणि शेवटचा रूल बघितला, इन्सिडंट जर पीला असेल तर रिफ्लेक्टेड फ्रॉम द पी एमर्जेस. होप तुम्हाला हे समजलं असेल. 4 महत्त्वाचे रूल आहेत. त्याच्या अकॉर्डिंगलीच आपण काय करतो, ऑब्जेक्ट्सला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. देर इज द व्हेरिएशन इन द प्लेसिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स. काय होऊ शकतं? ऑब्जेक्ट्स बियॉन्ड सीच्या पलीकडे ऑब्जेक्ट्सला ठेवायचं. हा पी पॉईंट आहे आपला. यस, या टाईपमध्ये आपला हा कॉन्केव सरफेस, या टाईपमध्ये आपला प्रिन्सिपल फोकस, आणि ह्या साईडला कुठेतरी असणार आपला हा सेंटर ऑफ कर्वेचर. आणि ऑब्जेक्टला ठेवले आपण बियॉन्ड सी, म्हणजे एकदम दूरवरती म्हणा किंवा असं काहीसं जवळ म्हणा. जास्त दूरवरती ठेवणं म्हणजे ऑब्जेक्टला ॲट इन्फिनिटी ठेवणं असं म्हणलं जातं आपण. ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. नो, ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सी.
देर आर टू डिफरंट केसेस, दोन वेगवेगळ्या केसेस आहेत तिथे. ऑब्जेक्टला इन्फिनिटर ठेवलं हा वेगळा पॉईंट आणि ऑब्जेक्टला सीच्या जवळ ठेवणं बियॉन्ड सी हा वेगळा पॉईंट. याच्यामध्ये हेअर इज द ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, ए बी हाईट आहे त्या ऑब्जेक्टची. ऑब्जेक्टच्या मधनं असे रेज निघत असतात. तुम्हाला हे माहिती प्रत्येक सरफेस आपल्याला दिसण्याचं रिझन काय असतं, कारण लाईट्स त्याच्यावरती पडते, त्याच्यापासून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यात शिरत असते. म्हणून आपल्या समोरचे ऑब्जेक्ट्स, इवन मी सुद्धा तुम्हाला दिसण्याचं रिझन काय, ही शेजारची लाईट्स माझ्या बॉडीवरती पडते, माझ्या बॉडीवरती पडलेली लाईट त्या कॅमेराच्या आतमध्ये एंटर करते आणि म्हणून तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझी इमेज तयार होते किंवा हे सगळं काही दिसण्यास तुम्हाला समजून येतं. हे बघा, हा इन्सिडंट रे आहे, तो ॲज युजल पॅरलल गेला आहे, इथे पडल्यानंतर डायरेक्टली फोकसमधनं पास होतो. दुसरा रेज आपण इथनं काढूयात. ऑब्जेक्टपासनं इन्फायनाईट रेज निघत असतात. एखाद्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलं ना त्याच्यामधनं इन्फायनाईट रेज निघत असतात आणि त्यावेळेस कुठं इमेज बनत असते. पण आपण ह्या रे डायग्राम्समध्ये हार्डली 2 ते 3च रेज वापरणार आहोत इमेज फॉर्मेशनसाठी, कारण आपल्याला एक्झॅक्टली शेप नको आहे आपल्याला इमेजचा, आपल्याला एक्झॅक्टली पोझिशन हवी आहे, साईज हवी आणि नेचर हवं आहे. या 3च गोष्टी हव्यात. एक्झॅक्टली रंगरूप नको आहे आपल्याला त्या पर्टिक्युलर इमेजचा, म्हणून आपण 3च हार्डली 2च रेज आपण पास करूयात. एक पॅरल पास करायचा कधीसुद्धा आणि दुसरा या टाईपमध्ये पास करायचा. ओके, या टाईपमध्ये मी तुम्हाला समजत असेलच. बघा, हा इन्सिडंट रेज आहे, फोकसमधनं पास झाला, हा इन्सिडंट आहे, फोकसमधनं पास होऊन पॅरल पास झाला ॲक्सिसला. हे रिफ्लेक्टेड रेज दोघं एकमेकांना या पॉईंटला इंटरसेक्ट करतात, तोच पॉईंट आहे आपल्या इमेजचा. म्हणजे इमेज कशी तयार झाली आणि कुठे तयार झाली. ज्यावेळेस ऑब्जेक्ट तुम्ही बियॉन्ड सी ठेवत असतात त्यावेळेस इमेज कुठं तयार झाली, बिटवीन सी अँड एफ, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये इमेजची पोझिशन आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, नेचर ऑफ इमेज. आता इथं इरेक्ट इमेज आहे, हे उभं राहिलेलं चित्र आहे, ही व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे, म्हणजे थोडीशी कशी आहे इन्व्हर्टेड इमेज आहे. आता त्याच्यामध्ये नेचर ऑफ इमेज म्हणजे रिअल आहे का इमॅजिनरी आहे, तर एक्झॅक्टली हे 2 रेज रिअल खरंच इथं भेटतात. सो रिअल इमेज आहे, नेचर ऑफ इमेज रिअल आहे. कशी आहे ती, नंतर इन्व्हर्टेड आहे या टाईपमध्ये. आणि साईज जर बघितलीच तर तुम्ही याच्यामध्ये इमेजची साईज छोटी, ऑब्जेक्टची साईज मोठी. सो इमेज ही कशी आहे, डिमिनिश्ड आहे. सो असं काहीसे रिझल्ट्स भेटले आपल्याला ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला बियॉन्ड सी ठेवलं. आता आपण सीवरतीच ठेवू एक्झॅक्टली. ऑब्जेक्टला थोडं जवळ आणूया आपण पोलच्या. तुम्हाला असं दिसेल की इमेज ही पोलपासून दूर जात आहे. एक्झाम्पल, ऑब्जेक्ट इज ॲट सी, ऑब्जेक्टला आपण सीवरती ठेवलं एक्झॅक्टली. कसं, या टाईपमध्ये. हा झाला ऑब्जेक्ट, ए बी ऑब्जेक्ट. याच्यापासून किती रेज पास करायचे, 2 रेज पास करायचे. एक पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आणि सेकंड मस्ट बी फ्रॉम द फोकस या टाईपमध्ये. आता प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असला रे रिफ्लेक्ट होऊन असा आला आणि हा इथनं पास होणारा रे याला पॅरलल येईल तो असा काहीसा. कुठं एकमेकांना हे इंटरसेक्ट करतील, बरोबर ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवला त्याच खाली. म्हणजे एक्झॅक्टली आपले प्रश्नांचे आन्सर्स काय, वेअर इज द पोझिशन ऑफ इमेज, वेअर ऑब्जेक्ट इज देअर, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे त्याच ठिकाणी पोझिशन असणार ह्या इमेजची ॲट सी. नेचर ऑफ इमेज कशी आहे, रिअल आहे, खरं ह्या लाईट्स भेटतात एकमेकांना. आणि इन्व्हर्टेड आहे, उलट्या टाईपची इमेज आहे. मी जर पेन असा पकडला तर त्याची इमेज अशी तयार होणार आहे उलटी. बरं, रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे. व्हॉट अबाउट द साईज, सेम साईज इमेज, मॅग्निफिकेशन इक्वल्स टू 1. हे तुमचं आन्सर असणार आहे. सो नेक्स्ट कीप द ऑब्जेक्ट बिटवीन द एफ अँड सी. ह्या दोघांच्यामध्ये आपण ऑब्जेक्टला ठेवूया असं काहीसं ठेवलं आपण. याच्यातनं 2 रेज पास करायचे ॲज युजल. एक पॅरलल टू द प्रिन्सिपल, इट मस्ट पास थ्रू द एफ अँड अदर मस्ट बी पासिंग थ्रू द एफ अँड इट मस्ट बी पॅरलल टू द प्रिन्सिपल या टाईपमध्ये इथे बनली आहे तुमची इमेज. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्या. सो याच्यामध्ये तुम्हाला पक्क समजेल इमेज इज रिअल, इमेज बिकम्स आफ्टर बियॉन्ड सीच्या नंतर बनते ती इमेज. ओके, इन्व्हर्टेड आहे इमेज आणि मॅग्निफाईड आहे. दीज आर द 4 कॅरेक्टरिस्टिक्स. ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स भेटल्या आपल्याला ह्या इमेजच्या. वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द सी अँड एफ, ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला ठेवलं. आता काय करायचं, आणखी ऑब्जेक्टला पुढे सरकवायचं, इमेज पलीकडच्या डायरेक्शनला आणखी जाण्यास सुरुवात होईल. जसं की कॉन्केव्ह मिरर, याच्यामध्ये आता आपण डायरेक्टली ऑब्जेक्टला ठेवूया फोकसला. ह्याच्यापासून 2 रेज निघतील या टाईपमध्ये. हा पहिला रे तो एफमधनंच पास होणार. दुसरा रे कसा काढायचा, मुश्किलच आहे तो. एक्झॅक्टली असा जर आपण पास केला तर आपण असं मानूया एक्झॅक्टली असा तर पास नाही होऊ शकत या केसमध्ये, तर आपण या टाईपमध्ये असा पास करूया या केसमध्ये. ओके,
आता एक्झॅक्टली पोझिशन ऑफ इमेज फार दूर बनणार, कारण हे दोन रेज एकमेकांना फार दूर जाऊन भेटणार. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, नेचर ऑफ इमेजमध्ये रिअल इमेज असणार ती, हे लाईट्स खरंच एकमेकांना भेटणार आहेत, नो डाऊट. इन्व्हर्टेड इमेज आहे आणि मॅग्निफाईड इमेज असणार, फार मोठ्या साईजची इमेज असणार, कारण हे दोन रेज फार दूरवरती जाऊन भेटणार. तुमचा प्रश्न असा असला पाहिजे की सर हे रेज आला कुठनं एक्झॅक्टली. ओके, हे थोड्याशा डिटेल आपल्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करूयात. मीन होईल आता नाही, आता एवढंच काहीसा. ओके, या टाईपमध्ये ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला ठेवलं एकदमच जवळ बिटवीन एफ अँड पी, आता मात्र तुमची सगळी केसेस वेगळी असणार आहे. पॅरलल पास केला, इट मस्ट पास टू द एफ. नाव आता मात्र ही वेगळी केस असणार आहे. आपण याला असं काहीसं पास करू शकत नाही, इथनं पास करू शकत नाही. सो आपण याच्यापासून हा काढणारा पास होणार रे काढला आपण, तो या टाईपमध्ये दाखवला सुद्धा इवन. तर एक्झॅक्टली हे दोघं एकमेकांना इथून आल्यासारखे दिसत आहेत आपल्याला. ओके, इट इज ओरिजिनेटिंग फ्रॉम धिस पॉईंट समवेअर. एकमेकांना तर हे भेटणारच नाहीत किंवा हे डायव्हर्जिंग आहेत, एकमेकांना भेटणारच नाहीत ते. सो एकमेकांना ते इथं भेटत आहेत असं आपण म्हणलं तर या केसमध्ये ऑब्जेक्ट या साईजचा, इमेज या साईजची, इरेक्ट इमेज आहे, मॅग्निफाईड इमेज आहे, बट नॉट रिअल इमेज. इट्स इमॅजिनरी, इट्स व्हर्च्युअल इमेज. असंच का झालं एक्झॅक्टली आपण आपल्या डिटेल ऑफलाईन किंवा डिटेल असलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये डिस्कस करतो. ओके, सो हेर इज द लास्ट केस समव्हॉट. थँक्यू स्टुडंट्स, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.